हेलो बच्चों, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सरसाइज 3.2 स्टार्ट केलेली आहे। तर आपण ह्या एक्सरसाइज मध्ये 3.2 मधल्या एक्सरसाइज मधला 1 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे। आता क्वेश्चन 2 मधले काही क्वेश्चन आपल्याला या व्हिडिओ मध्ये कव्हर करायचे आहेत। आता ते कव्हर करण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला हे फॉर्म्युले एक्सप्लेन केले, परत एकदा रिवाइज देतो। बघा, sin c plus sin d is equal to tan sin c plus d divided by 2 cos c minus d divided by 2। मग याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले मानायचं, म्हणजे sin c plus sin d असेल तर त्याला असं फॅक्टर मध्ये मांडता येईल। तसंच sin c minus sin d ला लिहिता येतं 2 cos c plus d divided by 2 sin c minus d divided by 2। म्हणजे इथं प्लस असेल तर पहिल्यांदा sin घ्यायचं, नंतर cos घ्यायचं। इथं मायनस असेल तर cos घ्यायचं, sin घ्यायचं। म्हणजे या ठिकाणी दोन गॅरंटी ठेवा, राहिलेले दोन गॅरंटी ठेवायचे असतील दोन्ही cos मध्ये, इथं प्लस आहे परंतु हा प्लसचा cos मधला दोन्ही cos मध्येच येतो आणि मायनसचा cos मधला इथं sin मध्ये येतो, पण सुरुवातीला मायनस येते, हे ध्यानात ठेवा। हे ऑर मध्ये हे काही एक्सप्लेन करत नाही, ऑर मध्ये ध्यानात ठेवायची गरज नाही। हे चार फॅक्टरायझेशनचे। आता ह्याच्यानंतर डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले पहा। डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले समोर हे पहा, हे डी फॅक्टरायझेशनचे म्हणजे त्याच्याच विरुद्ध 2 sin a into cos b असेल तर त्याला sin a plus b plus sin a minus b असं लिहितात। म्हणजे sin cos असेल तर sin मध्येच राहतो आणि मध्ये प्लस घ्यायचा। cos sin असेल तर मध्ये मायनस होतो आणि sin मध्येच राहतो। cos असेल तर cos मध्येच आणि प्लस ला प्लस। sin मध्ये असेल तर मध्ये मायनस येतो, पण इथं क्रम चेंज होतो। हा मायनसचा सुरुवातीला येतो आणि हा इथला प्लसचा इथं जातो, हे ध्यानात ठेवा। हे डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले। फॅक्टरायझेशन आणि डी फॅक्टरायझेशनच्या दोन्हीचा यूज करून आपल्याला पुढचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। मग बघूया आपण एक्सरसाइज 3.4। तर ही एक्सरसाइज 3.4 आणि ह्या 3.4 मध्ये आपल्याला सुरुवातीला आपण हे 4 सॉल्व्ह केले क्वेश्चन 1 मध्ये। आता आपल्याला स्टार्ट करायचे क्वेश्चन 2 मध्ये। तर 2 मधला फर्स्ट घेऊया आपण। टू मधला फर्स्ट क्वेश्चन 2 मधला फर्स्ट। आता इथे क्लिअरिटी चेक करू आपण। व्हाईट बॅकग्राऊंड चांगलं दिसतं का ब्लॅक, म्हणजे स्पष्ट दिसलं पाहिजे तुम्हाला। तर आपण इथं व्हाईटच ठेवूया। बघा याला कसं सॉल्व्ह करायचं एकदा लिहून पाहूया। साइन दिसते स्पष्ट। तर बघा याला कसं सॉल्व्ह करायचं। सोल्युशन याची लेफ्ट हँड साइड घ्यायची आणि राइट हँड साइड प्रूफ करायची। लेफ्ट हँड साइड, व्हाट इज लेफ्ट हँड साइड? sin 2x plus sin 2y divided by sin 2x minus sin 2y is equal to लेफ्ट हँड साइड घेतली। आता राइट हँड साइड कशी प्रूफ करायची? तर बघा हे आन्सर आलं पाहिजे। मग इथं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे sin c plus sin d चा आताच डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले बघितले होते आपण c आणि d मध्ये, तो यूज करायचा। इथे यूज करू शकतो आपण, त्याला लिहू शकतो 2 टाइम्स। आता दोन्ही sin मध्ये म्हटल्यावर sin 2x plus 2y divided by 2 into cos 2x minus 2y divided by 2 whole divided by, आता इथे sin c minus sin d चा फॉर्म्युला 2 टाइम्स cos 2x plus 2y divided by 2 into sin 2x minus 2y divided by 2। तर इथं sin c plus d चे फॉर्म्युले आपण यूज केले इज इक्वल टू, आता हे 2 कॅन्सल, राहिलं काय sin। ह्या न्यूमरेटर मधून 2 कॉमन काढला तर ते 2 कॉमन काढल्यानंतर ठीक आहे x चे पॉवर 2 into x plus y divided by 2 cos
या दोन्हीमधनं पण 2 कॉमन काढा. ब्रॅकेटमध्ये राहील x - y डिवाइडेड बाय 2 होल डिवाइडेड बाय cos. इथून पण 2 कॉमन निघेल. x + y डिवाइडेड बाय 2 sin. या दोन्ही टर्म मधनं 2 कॉमन निघेल. x - y डिवाइडेड बाय 2 2 to cancel 2 to cancel 2 to cancel cancel इज इक्वल. आता हे सिमिलर आहे. sin आपण cos काय tan x + y. cos आपण sin काय cot x - y इज इक्वल tan x + y. आता cot ला tan मध्ये लिहिता येईल इंटर रिलेशनच्या फॉर्म्युल्यानुसार. cot ला tan मध्ये काय लिहिणार 1/tan x - y. तर इज इक्वल tan x + y into 1 tan x + y डिवाइडेड बाय tan x - y. हेच प्रूफ करायचं होतं. हे पण tan x + y डिवाइडेड बाय tan x - y राइट हँड साइड हेच प्रूफ. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं होतं. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या, दोन्हीपैकी काही करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपण नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन बॅककास्ट. एक करू आपण बॅकग्राऊंड, त्याचा आपण चेंज करू. थीम बॅकग्राऊंड ब्लॅक. ओके पहा क्वेश्चन नंबर सेकंड. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय करू आपण लेफ्ट हँड साइड घेऊया. लेफ्ट हँड साइड कुठे लेफ्ट हँड साइड sin 6x plus sin 4x minus sin 2x is equal to लेफ्ट हँड साइड घेतली. आता आपल्याला राइट हँड साइड प्रूफ करायची. मग बघा सुरुवातीला काय करतो इथे sin c plus sin d चा फॉर्म्युला यूज करतो. इथे ब्रॅकेट टाकतो वाटल्यास म्हणजे याच्या जागी मी sin c plus sin d चा फॉर्म्युला यूज करतो. मग तो फॉर्म्युला असा आहे 2 times sin 6x plus 4x divided by 2 into cos 6x plus 4x divided by 2 minus आणि इथे sin 2x चा म्हणजे डबल अँगलचा फॉर्म्युला यूज करतो. sin 2x ला लिहिता येईल 2 sin x into cos x is equal to 2 times sin. आता 6x plus 4x 10x divided by 2 cos 6x सॉरी इधर माइनस है ना, इधर काय माइनस है. 6x मधून 4x गेला 2x divided by 2 minus 2 times sin x into cos x is equal to 2 times sin. आता इथे डिव्हिजन करू आपण. काय डिव्हिजन होईल वेगवेगळे वरचे 10 म्हणजे 5x cos 2 to cancel x minus 2 times sin x into cos x is equal to. आता या दोन्ही टर्म मधनं काय कॉमन निघू शकतं 2 cos x आणि 2 cos x कॉमन निघू शकतात. जर आपण 2 cos x कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील sin 5x minus sin x. काय केलं मी 2 cos x आणि 2 cos x कॉमन काढला. इथे राहिलं sin 5x आणि इथे राहिलं sin x is equal to 2 cos x as it is. इथे परत फॉर्म्युला यूज करू आपण sin c minus sin d चा. मग इथे काय येईल 2 times cos 5x plus x divided by 2 into sin
5x minus x divided by 2 is equal to 2 times cos x in the bracket 2 times cos 5x plus x 6x divided by 2 into sin 5x मतलब x गेला 4x divided by 2 is equal to 2 into 4 cos x into cos वेग में बेदुनिक 7 म्हणजे 3x into sin वेग में बेदुनिक 4 म्हणजे 2x तर बघा आपल्याला काय प्रूफ करायचं होतं 4 cos x cos 3x sin 3x फक्त लिहिताना क्रम बदलतो 4 cos x into sin नहीं cos sin 2x into cos 3x right hand side hence 2 which is a very simple. Now राहिलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊया. आज थांबूया आपण.